कोल्हापूर शहरातील 57 एकर 17 गुंठे ही सरकार हक्कातली जमीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी आहे आणि या जमिनीचा गैरव्यवहार सन 2010ला तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख असताना हा घडला। त्यांचे सहकारी आणि धनदानग्यांनी ह्याचे खोटे डॉक्युमेंट केले। खोटे डॉक्युमेंट म्हणजे काय? ब-सत्ता प्रकार हा सरकारी हक्कातली जमीन ज्यावेळेला भाडेपट्ट्याने दिले त्याला ब-सत्ता प्रकार म्हणतात, म्हणजे बिट्युनियर। आणि हे ब-सत्ता प्रकार कमी करून क-सत्ता प्रकार करण्याचा मोठा घोटाळा 2010ला झाला। त्याच्यानंतर मी तक्रार दिली आणि त्याचा पाठपुरावा करत माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखाराव यांनी आदेश पारित केला आणि तो सरकारी जमीनच आहे याबाबतचा आदेश झाला। त्यानंतर अपील पुणे विभागीय आयुक्तांच्याकडे झालं। पुणे विभागीय आयुक्त त्रिवेदी मॅडम यांनीसुद्धा ही जमीन सरकारीच आहे असा आदेश दिला। त्यानंतर अपील हे शासनाकडे करण्यात आलं। बावनकुळे यांच्याकडे याची सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये सर्व पुरावे दिले। पुरावे दिल्यानंतर ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते त्यांना ही जमीन खाजगी आहे असा कोणताही पुरावा देता आला नाही। ते एवढंच काय, जे ट्रस्ट आहेत, चर्च आहेत, त्यांनासुद्धा आपल्याला हे ट्रस्टींच्याकडे ही जमीन आहे याचा कुठलाही पुरावा देता आला नाही। परंतु आम्ही जे काही पुराअभिलेखातले कागद, छत्रपती शाहू महाराजांचे काही हुकूम, आदेश हे सर्व कागद दिल्यानंतर बावनकुळ्यांच्या हे लक्षात आलं की ही जमीन खाजगी नसून ही सरकार आहे। त्यामुळं 5ही जे काही अपिलं होती ही 5ही अपिलं माननीय बावनकुळे साहेबांनी ही फेटाळलेली आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ब-सत्ता प्रकार कायम करण्यात आलेला आहे। ब-सत्ता प्रकार म्हणजे सरकार हक्कातली जमीन कायम झालेलं आहे। 2010 नंतर जे काही खरेदीपत्र झाली ती खरेदीपत्रंसुद्धा आता रद्द होण्यासाठी पाठपुरावा करणार होतो, कारण का या मधल्या काळावधीत ही जमीन सरकारची खाजगी केली आणि खाजगी असल्याबाबतचे काही डॉक्युमेंट खरेदी झाले हे सुद्धा फ्रॉड आहेत। आणि याचबरोबर महानगरपालिकेनं सुद्धा याचं रेखांकन मंजूर केलं आणि रेखांकन मंजूर करत असताना तिने शेवटच्या वाक्यात असं लिहिलं की यामध्ये काही फ्रॉड डॉक्युमेंट, खोटे डॉक्युमेंट असतील तर सदरचा आदेश रद्द समजण्यात यावा। या जागेवर अनेक मोठमोठे धनदानग्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, पत्र्यानं कंपाऊंड बांधलेलं आहे। दुर्दैव एवढंच आहे की महानगरपालिका नेमकं करते काय? त्यातले प्रशासक असोत, लोकप्रतिनिधी असोत, हे कायदा का राबवत नाहीत? जसं गांधीनगरच्या बाबतीत होतं आहे त्याच बाबतीत कोल्हापूर शहराच्या कोट्यावधी रुपयाच्या जमिनीमध्ये का होत नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। माझी एक अपेक्षा आहे आणि एक माझी आशा आहे की या कोल्हापुरात 3.5 शक्तिपीठातलं हे जे देवस्थान आहे श्री करवीर निवासिनी अंबाबाई याच्या मंदिरात येणारे जे काही भाविक आहेत यांच्या पार्किंगची व्यवस्था या जागेवर करावी, भक्तनिवास करावं, सार्वजनिक उपयोगाला येणारी ही जमीन करावी, यासाठी